एखाद्या अल्पवयीन मुलीचे स्तन पकडणे, तिच्या पायजाम्याची नाडी सोडणं किंवा कपडे काढण्याचा प्रयत्न करणं हे बलात्काराचा प्रयत्न सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही. हे वक्तव्य आहे अलाहाबादच्या उच्च न्यायालयाचं. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या वादग्रस्त आणि असंवेदनशील टिप्पणीवर आता जोरदार टीका होतीये. याशिवाय उच्च न्यायालयानं आरोपींवर कमी गंभीर कलमे लावण्यासही सांगितलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कायदेतज्ञ, राजकारणी आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विरोध केला. या प्रकरणावर माननीय सुप्रीम कोर्टानं बलात्कार आणि लैंगिक गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये दिल्या जाणाऱ्या वादग्रस्त आणि महिला विरोधी आदेशांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्ट यावर म्हणालं की आम्ही सर्व उच्च न्यायालयांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्वे जारी करू शकतो. न्यायालयानं असंही म्हटलं की अशा टिप्पण्या पीडितांवर चिलिंग इफेक्ट म्हणजेच भयानक परिणाम करू शकतात. अनेकदा तक्रार मागे घेण्यासारखा दबावही निर्माण करतात. सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. सरन्यायाधीशांनी सांगितलं की आम्ही उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करू आणि खटला सुरू ठेवू. सर्वोच्च न्यायालयानं हे देखील सूचित केलं की भविष्यात कोणत्याही पीडिताच्या प्रतिष्ठेला न्यायिक आदेशांमध्ये धक्का लागू नये यासाठी आता देशभरातील न्यायालयांसाठी व्यापक मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. अलाहाबाद उच्च न्यायालयानं ज्या प्रकरणावर हे वादग्रस्त वक्तव्य केलंय ते प्रकरण नेमकं काय आहे तेच या व्हिडिओतून संपूर्ण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. यूपीच्या कासगंज येथील एका महिलेनं 12 जानेवारी 2022 रोजी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तिनं आरोप केला होता की ती तिच्या 14 वर्षांच्या मुलीसोबत कासगंजच्या पटियाली येथील दिराणीच्या घरी गेली होती. त्याच दिवशी संध्याकाळी ती आपल्या घरी परतत असताना त्यांना गावातीलच पवन, आकाश आणि अशोक हे तिघे जण रस्त्यात भेटले. पवननं महिलेला सांगितलं की ते तिच्या 14 वर्षांच्या मुलीला बाईकवरून घरी सोडतील. महिलेने सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवून तिला बाईकवर बसवलं. पण वाटेत पवन आणि आकाशनं त्या 14 वर्षांच्या मुलीची छेड काढली. एवढंच नाही तर तिच्या गुप्तांगाला देखील त्यांनी स्पर्श केला. या दरम्यान आकाशनं मुलीच्या पायजाम्याची नाडी सोडली. आपल्यासोबत जबरदस्ती होण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात येताच मुलीनं आरडाओरडा सुरू केला. मुलीच्या किंकाळ्या ऐकून ट्रॅक्टरवरून जाणाऱ्या 2 तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपींनी गावठी कट्टा दाखवून दोघांनाही धमकवलं आणि ते तिथून पळून गेले. पीडित मुलीची आई आरोपी पवनच्या घरी तक्रार करण्यासाठी पोहोचली असता पवनचे वडील अशोक यांनी महिलेसोबत शिवीगाळ करून तिला देखील धमकावलं. दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यासाठी महिला गेली असता पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तेव्हा महिलेनं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. 21 मार्च 2022 रोजी न्यायालयानं अर्जाला तक्रार मानून प्रकरण पुढे नेलं. तक्रारदार आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. आरोपी पवन आणि आकाश यांच्या विरुद्ध IPC कलम 376, 354, 354B आणि पॉक्सो कायद्याचे कलम 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपी अशोकवर IPCC कलम 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी समन्स आदेश नाकारत उच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली. म्हणजेच न्यायालयानं या आरोपांवर पुन्हा विचार करावा असं म्हटलं. न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या एकल खंडपीठानं फौजदारी पुनर्विलोकन याचिका स्वीकारली होती. या प्रकरणात 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मुलीचे स्तन पकडणे, पायजाम्याची नाडी सोडणं आणि तिला ओढण्याचा प्रयत्न करणं बलात्काराच्या प्रयत्नाच्या श्रेणीत येतं का? विशेष न्यायाधीशांनी समन्स जारी करताना योग्य न्यायिक विवेक वापरला होता का? आणि आरोपी पक्षानं असा युक्तिवाद केला की हे प्रकरण सूडबुद्धीने होतं. कारण यापूर्वी आकाशच्या आईनं 17 ऑक्टोबर 2021 रोजी तक्रारदाराच्या नातेवाईकांविरुद्ध छेडछाडीची FIR दाखल केली होती. त्यांनी आरोपीच्या याचिकेवर सुनावणी करताना त्याला जामीन मंजूर केला. अल्पवयीन मुलीचे स्तन पकडणे, तिच्या पायजाम्याची नाडी सोडणं किंवा कपडे काढण्याचा प्रयत्न करणं हे बलात्काराचा प्रयत्न गुन्हा होत नाही. उच्च न्यायालयाची ही टिप्पणी अतिशय गंभीर बाब असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.